अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे। जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील पिंपरी थुगाव परिसरात सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत। येथील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक घेण्यात येतं, परंतु यावर्षी पावसामुळे सोयाबीन पिकांचं अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। सोयाबीन पीक दिवाळीपूर्वी कापणीला येतं, परंतु त्या अगोदरच सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांमधून कोंब फुटल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। सदर पिकासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला। काहींनी बँक तसेच खाजगी सावकारांकडून कर्ज काढलं, तर काहींनी घरातील दागिने गहाण ठेवले। अशा परिस्थितीत पीक हाताशी येण्याच्या काही दिवस आधीच पावसामुळे शेंगांमध्ये अंकुर फुटल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। जवळजवळ अर्ध्या शेंगा कोंबल्या असून पाऊस आला असा सुरू राहिला तर उर्वरित शेंगांनाही कोंब फुटण्याची शक्यता वर्तवली जाते। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचलेला असून हाताशी आलेलं पीक जात असल्यानं कर्जफेड कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। पिकांची नासाडी पाहता महसूल व कृषी विभागानं तत्काळ सर्वेक्षण करून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता मयूर खापरे यांची रिपोर्ट, चांदूर बाजार।